नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एक भरपूर अशी सुंदर आणि टेस्टीशी डिश, उपमा. तर उपमा हा भरपूर आपल्या भारताच्या प्रदेशामध्ये खाल्ला जातो. भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती असतात उपमा बनवण्याच्या, आणि आम्ही ज्या पद्धतीने बनवतो ती पद्धत आज तुम्हाला दाखवणार आहोत. तर आपण त्यासाठी घेणार आहोत रवा घेतलेला आहे. आपण ह्या साईडला आपण व्हेजिटेबल घेतलेले आहेत. हा, 1 वाटी रवा घेतलेला आहे हा, आणि ही मोठी वाटी आहे, तुम्ही साईज बघू शकता. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत हिरवे वाटाणे. इकडे कॅप्सिकम घेतलेले आहे, हिरवी मिरची, जी ढोबळी मिरची आपण जे बोलतो ते आहे. त्याच्यानंतर आहे मिरचीचे बारीक आपण कापून घेतलेली आहे. त्यानंतर आहे कढीपत्ता. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे कापलेला कांदा, कोथिंबीर, टमाटर आणि शेंगदाणे. तर हे सगळे पदार्थ आपण घेतलेले आहेत. आपण टमाटर जे आहे ते बारीक कापून घेतलेले आहेत, कॅप्सिकम घेतलेले आहे. तर ह्या भाज्या आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर आम्हाला सगळ्या भाज्या आवडतात, त्यामुळे आम्ही सगळ्याच भाज्या टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण अजून व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये घेतलेले आहेत कॅरेट, जे आपण गाजर बोलू शकतो, आणि ह्या फ्रेंच बीन्स आहेत. हे बीन्स घेतलेले आहेत, जे शेंगा आपण बोलतो, त्या ऍड करण्यासाठी घेतलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ऍड करू शकतो. ज्या तुम्हाला भाज्या आवडत नाही त्या भाज्या तुम्ही काढू शकता, पण आम्हाला सगळ्या भाज्या आवडतात म्हणून आम्ही सगळ्या भाज्या टाकत आहोत. त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे बटाटा, जे आपण साडून घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे. आणि हे फोडणीसाठी आपण या 4 गोष्टी घेतलेल्या आहेत. एक आहे उडद डाळ, आणि एक आहे चना डाळ, ज्याला आपण हरभरा डाळ पण बोलतो. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे क्युमिन सीड्स, ज्याला जिरे म्हणतात. आणि इकडे घेतलेले आहे राई, मस्टर्ड सीड्स. तर हे सगळे गोष्टी आपण ऍड करणार आहोत आपल्या उपम्यामध्ये. तर चला पुढच्या स्टेपकडे वळूया. आता क्विकली आपण एक गोष्ट करून घ्यायची आहे. आपण 1 चमचा तेल घेतलेला आहे कढईमध्ये. आता कढईमध्ये आपण रवा ओतणार आहोत, रवा टाकणार आहोत. हा रवा आपल्याला चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे, म्हणून आपल्याला हा फटाफट करायचा आहे. जस्ट जोकिंग, आपल्या वेळेनुसार आपण करू शकता. तर हे आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे रवा, याला बोलू शकतो आपण. हा, 4 ते 5 मिनिटं आपण रवा भाजून घ्यायचा आहे गॅसवरती. आता तुम्ही बघू शकता आपला रवा एकदम भाजून झालेला आहे. आता हा रवा जो आहे आपल्याला एका प्लेटेमध्ये काढून घ्यायचा आहे, राईट. आता हा आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत, कारण की त्याच्या मागे कारण आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आता आपण पुन्हा एकदा रवा जो आहे साईडला काढून घेतलेला आहे, आणि परत आपण 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तर ते आपल्या भाज्यांसाठी. तर पहिलं तर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. आता आपल्या कढीपत्ता नंतर आपण टाकणार आहे उडद डाळ आणि हरभरा डाळ. ही हरभरा डाळ आणि उडद डाळ जी टाकलेली आहे, या सगळ्या तडक्यावाल्या गोष्टी आहेत, आपण आधी टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण ऍड करणार आहेत जिरे आणि मोहरी. जिरे आणि मोहरी आपण ऍड केलेले आहे, आणि ही हिरवी मिरची पण ऍड करणार आहे त्याच्यामध्ये. हा कांदा ऍड केलेला आहे याच्यामध्ये आपण. सिक्वेन्स वाईज सगळ्या गोष्टी ऍड करून घ्यायच्या. आता कांद्याला पिंक कलर येऊ द्या, म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा, आणि शेंगदाणे ऍड करायचे त्याच्यात. हे प्रॉपरली आपण मिक्स करून घ्यायचं. हा, काय बोलत होती? शेंगदाणे. ओके. शेंगदाणे ते वेगळाच क्रंच येतो.
उपम्याला. ते ऍड केलेले आहेत 2 चमचे मीठ, सॉरी 2 चमचे नाही, सॉल्ट टेस्ट नुसार. आता आपला कांदा बघू शकता ब्राऊन झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वाटाणे. वाटाणे ऍड केलेले आहेत. हे आहेत बटाटे. ह्या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेणार आहे. हे आहेत कॅरेट, गाजर आणि फ्रेंच बीन्स. हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण ऍड करणार आहोत कॅप्सिकम, शिमला मिर्च. सगळ्या थोड्या थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत. भाज्यांचं वन्स अगेन आपापल्या हिशोबानुसार करू शकता. टमाटर घेतलेले आहेत. आता आपल्या भाज्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत, म्हणजे एकदम फ्राय करून झालेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. तर पाणीची कन्सिस्टन्सी कशी असणार आहे की आपला जेवढा रवा आहे त्याच्या डबल आपण पाणी टाकणार आहोत. तर आपण साईडला गॅसवरती ठेवलेलंच आहे, तर तुम्हाला दाखवतो. आई ऍड कर पाणी. आता ह्या भाज्या ह्याच्यावरती बॉईल होऊ द्यायच्या आहेत. आता हे आपल्या भाज्यांना चांगला बॉईल आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण रवा ऍड करणार आहे. हा भाजलेला रवा आहे, तर हा ऍड करून घ्यायचा रवा. ह्याच्या मागे कारण आहे, आपण म्हणजे जेवढा आपला रवा आहे त्याच्या दुप्पट पाणी का टाकलं. रवा जो आहे हा जास्त पाणी शोषतो, तर त्याच्यासाठी त्याचं मागे हेच कारण होतं की आपण दुप्पट पटीने पाणी टाकलेलं आहे रवा शिजण्यासाठी. तर रवा पाणी ऍब्झॉर्ब करतो. तर आता एकच काम आपल्याला करायचं आहे, मेक शुअर हा तुम्ही हलवत राहणार रवा. हा मिक्स करत राहायचा. आता तुम्हाला एवढं जे पाणी दिसत आहे ते सगळं पाणी ऍब्झॉर्ब होणार आहे रव्यामध्ये, आणि आपल्याला चांगली नुसती जी उपम्याची कन्सिस्टन्सी आहे थिक, ती कन्सिस्टन्सी आपल्याला दिसणार आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला 10 मिनिटं लागणार आहेत. तर 10 मिनिटानंतर दाखवतो. हे पाणी सगळं ऍब्झॉर्ब होणार आहे रव्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता आपला उपमा एकदम रेडी झालेला आहे, आणि दिसायला तर भरपूर सुंदर दिसतोय, आणि खाण्यालाही खायलाही तेवढाच टेस्टी असणार आहे. आपण कोरिएंडर ऍड केलेलं आहे, म्हणजे धनिया, कोथिंबीर बोलू शकतो आपण. ही कोथिंबीर आपण ऍड केलेली आहे, आणि एकदा आता फक्त एक हलवून घेऊया आपण गॅस वरतून हे रवा. वाह 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 वाह, काय कन्सिस्टन्सी आलेली आहे. पाणी सगळं ऍब्झॉर्ब झालेलं आहे. हा एकदम मऊ झालेला आहे. पाणी ऍब्झॉर्ब केलेलं आहे रव्याने सगळं. आता हा आपण ना सर्विंग बोल मध्ये काढून घेऊ, आणि मी पटकन नाश्त्यासाठी बसतो आता. तर आपल्या उपम्याला तुम्ही बघू शकता मऊसर टेक्स्चर आणि सुगंधाने भरलेला उपमा. खरंच सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट डिश आहे. तुम्ही पण या प्रकारे करून बघा आणि तुमच्या घरच्यांना नक्की खुश करा. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. हॅपी कुकिंग.